आज बगीच्यातला कढीपत्ता छाटून टाकला. तर नमस्कार मंडळी. आमच्या ज्या बगीच्यामध्ये ना खूप सारा कढीपत्ता लावला आणि त्याची पानं बघा इतकी खराब झालेली आहे. लिटरली ना 3 महिने होत आले, पण आम्ही ना भाजींना वगैरे यूज करत नाही. कारण आहे ना तो एवढा खराब आहे ना, तर क्लीन जरी केला ना तरी तो व्यवस्थित म्हणजे इच्छा होत नाही की तो भाजीत टाकावा. हे बघा अशा पद्धतीने आहे तो. तर म्हणून मी सगळा हा छाटून टाकलेला आहे. तर याला छाटायचं कारण असं आहे की बऱ्याच जणांनी सांगितलं जोपर्यंत तू हा पूर्ण छाटत नाही तोपर्यंत नवीन चांगला कढीपत्ता येणार नाही, म्हणूनच हे आज काम केलं. आणि दुसऱ्या बाजूला एक सेम तसाच कढीपत्ता होता, मग तो पण मी छाटायला घेतला. आता ही छाटणी वगैरे चालू आहे माझी. असं वाटतंय की फुल शेतामध्ये काहीतरी काम करते मी. तर ह्यावेळेस ना मला आहे ना एका ब्लॉगरची आठवण आली, ते म्हणजे आदित्य डेरे. तर तो पण त्याच्या मळ्यात वगैरे काम करताना असे ब्लॉग वगैरे बनवायचा. तर मला सडनली असं आठवलं, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्ही आदित्य डेरेला ओळखतात का किंवा त्याचे ब्लॉग्स वगैरे बघतात का, कमेंट करून सांगा. आणि बघा माझे हात वगैरे खूप खराब झाले होते, खूप ठिकाणी निशाणी लागली होती. वीर पण उठला होता, मग म्हटलं चला सोडा. आता आले घरामध्ये आणि स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केली. तर स्वयंपाक करताना ना मी ना उरलेल्या शिळ्या पोळ्यांना असं मस्त तळून क्रिस्पी केलं होतं आणि नंतर आहे ना एका कंटेनरमध्ये ना स्टोअर करून ठेवलं. तर त्यामध्ये ना आपण आवडीचे मसाले वगैरे टाकू शकता. तुम्ही पण असं काही जुगाड करता, कमेंट करून सांगा. बाय.